नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा देशातील सर्वाधिक उंच असा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. मुळशीच्या माळरानावरती जिथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र आहे त्या जागेमध्ये ह्या पुतळ्याचं काम आहे. हा पुतळा आता वादग्रस्त ठरत चाललेला आहे. यापूर्वी साधारण 2 वर्षापूर्वी मालवण मध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला होता तो वादळामुळे कोसळला. त्यावेळेस हा पुतळा सुद्धा चर्चेत आला होता. कारण का तर या पुतळ्याचे जे काही छोटे भाग शिल्पकार राम सुतार यांनी दिल्लीहून बनवून मुळशीला पाठवले होते त्याच्यामध्ये पायाच्या मोजडीला तडा गेला होता. त्यावेळेस ती बातमी प्रसिद्ध झाली आणि हा पुतळा, ते स्मारक आणि ते काम पुन्हा प्रसिद्धीत आलं. आता हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय यासाठी झालेला आहे. पुतळ्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये जो वाढीव खर्च जो आहे तो इतका प्रचंड आहे की त्याला काय विचारता सोय नाही. सुरुवातीला काम ते 12 कोटीचं होतं, नंतर 36 कोटी, 60 कोटी, 62 कोटी असे करत आता सर्व मिळून तो प्रकल्प जवळपास 100 कोटीच्या आसपास जातोय की काय, अशी एक शंका आहे. स्थायी समितीमध्ये या विषयावरती सुरुवातीला जो मांडला विषय त्याला तिथे तहकूब मिळाली. भाजपची सत्ता आहे. भाजपची सत्ता असताना सुद्धा तिथे अभिषेक बारणे जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटाच्या ज्या प्रमुख आहेत ज्येष्ठ नगरसेवक सुलभा व्हाळे यांनी स्थायी समितीमध्ये या विषयाला कडवा विरोध केला आणि जी निविदा काढलेली त्या निविदेमध्ये अवास्तव दर आहेत, प्रचंड दर आहेत. ती निविदा चुकीच्या पद्धतीची आहे. धनेश्वर नावाची जी कंपनी, त्याच कंपनीला निविदा का वगैरे वगैरे असे अनेक मुद्दे उपस्थित केले. त्याच्यामुळे तो विषय तिथे तहकूब ठेवण्यात आला. नंतर दुसऱ्या मीटिंग मध्ये तो विषय मंजूर झाला. सर्वसाधारण सभा जनरल बॉडी मीटिंग मध्ये सुद्धा हा विषय पुन्हा चर्चेला आला. तिथे भरपूर चर्चा झाली, पण तरी सुद्धा सत्तारूढ भाजपचं बहुमत असल्यामुळे तो विषय मंजूर करण्यात आला वाढीव खर्चासह. म्हणून हा विषय पुन्हा पुन्हा चर्चेला आलेला आहे. दरम्यान या विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेची शिवसेना या नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर परवा एक फार मोठं आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये या पुतळ्यामध्ये जवळपास 50-51 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा थेट आरोप केला. ज्याच्यामध्ये सुलभाऊ बाळे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, बाकी राष्ट्रवादी शिवसेना दोघांनी मिळून विरोधी पक्षाचे लोक ते आंदोलन केलं. या विषयावरती सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. स्वतः भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादीचे वतीने एक पत्र लिहिलं. सुलभाऊ बाळे यांनी या विषयावरती एक पत्र शासनाला दिलं आणि संपूर्ण चौकशीची मागणी केली. हा विषय खास आता मी चर्चेला घेतोय. माझ्यासोबत आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, जे प्राधिकरण घर बचाव समिती म्हणजे ते काम त्यांचं तर आहे, परंतु शहरातले वेगवेगळे विषय, महापालिकेचे आर्थिक विषय याच्यामध्ये तज्ञ समजले जातात आणि त्याच्यावरती त्यांचा सखोल अभ्यास आहे. मुळात या पुतळ्याच्या प्रकरणामध्ये अनेक प्रचंड चुका झालेल्या आहेत. सुरुवातीला चुकीची जागा निवडली त्याच्यामुळे 14 कोटी रुपये पाण्यात गेले, हा पहिला विषय त्यातला. नंतर चुकीची निविदा काढली त्याच्यामुळे फार मोठा खर्च वाया गेला. नंतर निविदा रकमेमध्ये 35% पेक्षा जास्त रक्कम, 35% पेक्षा, तो एक मुद्दा. स्थापन आणि विद्युत कामांचं चुकीचं एकत्रीकरण, असे 4-5 मुद्दे आहेत. त्याच्यामुळे या कामामध्ये जवळपास 5-50 कोटीचा भ्रष्टाचार. महापुरुषांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले जातात. यापूर्वी 2017 मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने 1450 रुपयाची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती ही 3950 रुपयाला खरेदी केली. त्या संदर्भात मी स्वतः बातम्या दिल्या होत्या. तो लोकांना मुद्दा इतका भावला आणि राष्ट्रवादीची सत्ता गेली, भाजपची सत्ता आली. यावेळेस आता कहर झालाय की छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. विजयराव पाटील, तुम्ही सांगा नेमका या प्रकरणामध्ये तुमचं मत काय आणि खरंच भ्रष्टाचार झाला आहे का, याच्यात तांत्रिक चुका नेमक्या काय आहेत? बरोबर आहे. मुळात छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महान राष्ट्रपुरुषाचा पुतळा आपल्या शहरात होणं ही अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीचं हे असं मोठं आणि भव्य असं करून स्मारक उभं राहणं नक्कीच चांगली गोष्ट आहे. परंतु
ही प्रक्रिया राबवत असताना तर त्यामागे आर्थिक हितसंबंध जोपासायचं जर काम होत असेल किंवा त्याच्यामध्ये भ्रष्ट पद्धतीने जर कार्यपद्धती अवलंबत असतील हे जे राजकीय सत्तेतले असणारे वाटेकरी आहेत, तर अशा पद्धतीने जर स्मारक उभं राहत असेल तर नक्कीच जनभावनेचा या ठिकाणी मोठा अपमान या ठिकाणी होत आहे. आज छत्रपती संभाजी महाराज असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, हे आराध्य दैवत समजलं जातं महाराष्ट्रात. आणि ह्या आराध्य दैवतांच्या स्मारकासंदर्भात जर इथली राजकीय नेते स्वतःची पोळी वाजून घेत असतील तर मात्र ही अतिशय खेदाची आणि दुःखाची गोष्ट ही पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी असेल. मुळात हा स्मारक बनवण्यासाठी 2 वेळा निविदा प्रक्रिया राबवली गेली. पहिल्यांदा बोराडेवाडीमध्ये उद्यानामध्ये ही जागा निवडली होती, तिथे 5-25 कोटी रुपये खर्च केले आणि नंतर 14 कोटी खर्च केले. नंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा इथे पुतळा उभं करणं योग्य नाही, म्हणून त्यांनी PMRDA कडे 2.5 एकराचा भूखंड मागितला आणि हस्तांतर करण्यासाठी जी काय आयुक्तांनी प्रक्रिया राबवली ती पूर्णतः नियमबाह्य होती. मुळात एका संस्थेकडनं दुसऱ्या संस्थेकडं जागा हस्तांतरण करत असताना नाममात्र दराने, कारण महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे ते हस्तांतरित होत असताना जनहितार्थ निर्णय घेत असताना एवढ्या मोठ्या रक्कम जी पिंपरी चिंचवडकरांच्या विकास कामासाठी 50 कोटी म्हणजे 49.74 कोटी रुपये देत असताना ही राज्य सरकारची मंजुरी न घेता आयुक्तांनी असा निर्णय कोणत्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून घेतला, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. विजयराव, मी तुम्हाला थोडं इथे अडवतो यासाठी की तुम्ही सांगताय की 54 कोटी का 50 कोटी समजा महापालिकेने प्राधिकरणाला या पहिल्या जागेच्या मोबदल्यामध्ये दिलेल्या आहेत. यापूर्वी महापालिकेने प्राधिकरणाकडून ज्या ज्या जागा घेतलेल्या आहेत त्यांना मात्र 1 रुपया दर किंवा काही अंशी मोफत किंवा निशुल्क अशा घेतलेल्या आहेत. स्वस्त घरकुल योजनेसाठी महापालिकेने 16-17 एकर जागा घेतली. 150 कोटी रुपये महापालिका 164 कोटी रुपये चार्ज केले होते प्राधिकरणाने, शासनाने ते विभाग केले. मग या प्रकरणामध्ये ते पैसे महापालिकेने प्राधिकरणाला द्यायची गरज होती का? ते पैसे नाहक दिले आहे का? पहिला भ्रष्टाचार तिथे झाला म्हणायचं. सर्वात मोठा भ्रष्टाचार तिथेच झालेला आहे. जर सार्वजनिक हितासाठी निर्णय घेत असताना रेडी रेग्युलरच्या दराने जर तुम्ही एका संस्थेने दुसऱ्या संस्थेला पैसे देणं, हस्तांतर करणे, ह्याच्यामध्ये जर मोठा आर्थिक देवाणघेवाणीमध्ये जर तुमचा कारभार झाला असेल तर राज्य शासनाला 50 लाखाच्या वरती राज्य शासनाची मंजुरी घ्यायची असते. कारण राजवटीमध्ये, प्रशासकीय राजवटीमध्ये आयुक्त हे नियंत्रित शासनाच्या हा, जर शासनाला संपूर्ण अधिकार असतात तर 50 लाखाच्या पुढचा जो व्यवहार यांनी केलेला आहे तो राज्य शासनाला अंधारात ठेवून घेतलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. मुळात शेखरसिंह साहेबांनी जो हा व्यवहार केलेला आहे तो अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार केलेला नसल्यामुळे हा व्यवहारच मुळात बेकायदेशीर ठरतो, अनधिकृत ठरतो आणि आयुक्त ह्याच्यामध्ये सर्वात मोठे दोषी ठरतात. त्यांच्यावर अशा पद्धतीने महापालिका अधिनियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. मला एक अशी माहिती मिळाली आहे की या संपूर्ण पुतळा प्रकरणामध्ये पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे फाईल सबमिट केली की आणि याला सर्व मान्यता द्यावी, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ती फाईल रिजेक्ट केली. तुमची नेमकी माहिती काय? बरोबर आहे. 2 मे 2017च्या शासनाच्या आदेशाप्रमाणे किंवा राजपत्राप्रमाणे 21 महत्वाचे नियम आहेत. त्यातला हा 2रा क्रमांकाचा नियम आहे. जिल्हा स्तरीय लेवलमध्ये जे काय आपण राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभे करतो त्याला काही नियमावली आहे, त्याला काही नियम आहेत. त्यासाठी पुतळा समिती असते, त्या पुतळा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. बरोबर. त्यानंतर मग आयुक्त, डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी हे सर्व त्याचे सदस्य असतात. मुळात कला संचालनालयाकडे पहिल्यांदा परवानगी घ्यायची असते, तर त्यांनी जर मंजुरी दिली नंतर ते फाईल ही जिल्हाधिकाऱ्यांकडे येत असते. मात्र इथं उलट काम झालेलं आहे. म्हणजे इथे कला संचालनालयाकडे फाईल गेलेलीच नाहीये. पुतळ्याचं काम सुरू झाल्यानंतर काही काळानंतर त्यांना लक्षात आलं की आपण जिल्हा पुतळा समितीची परवानगी घेतलेली नाहीये, त्यामुळे यांनी घाईघाईत फाईल बनवली आणि दिली. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की ही स्वतंत्र पुतळ्याचं काम हे अतिशय चुकीच्या मार्गाने होत असल्याने अद्यापही पुतळ्याचं काम 90% जास्त म्हणजे अंतिम टप्प्यात आहे आता काम. बरोबर. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी फाईल मंजूर केलेली नाही.
म्हणजे ही एक प्रकारे ती गंभीर चूक झाली हे त्यांनी मान्य केलेलं आहे. हो, अप्रत्यक्षपणे ह्याची चौकशी आता होईल. चौकशी सुरू आहे असं पण समजतंय. हो, राष्ट्रपतींच्या आदेशानुसार मध्यंतरी आपल्या शहरातले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार राज्य मुख्य सचिवांकडे चौकशीसाठी पत्र आलं. ते साधारणतः 4 महिन्यापासून या संदर्भातली चौकशी आता मुख्य सचिवांची सुरू आहे. विभागीय आयुक्त सध्या ही चौकशी करत आहेत आणि त्यांना या चौकशीमध्ये मोठ्या त्रुटी आढळलेल्या आहेत. त्यामुळे ह्या पुतळा संदर्भात किंवा महाराजांच्या स्मारकासंदर्भात फार मोठे प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. मुळात एक पहिलं लक्षात घ्या मित्रहो, आताची चर्चा करतोय आम्ही त्याच्यामध्ये पुतळा होऊ नये असा कुठलाही मुद्दा नाही. या शहराला भूषणावह असं जे स्मारक उभं राहतंय, सर्वात उंच असा 100 फूट उंचीचा जो पुतळा उभा राहतोय, हे शहराच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह आहे. तो व्हायलाच पाहिजे, पुतळा झालाच पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत. फक्त त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे, जी पद्धत आहे, शासकीय त्यातली नियमावली आहे ती फॉलो केली गेली पाहिजे. खर्च करताना रुपयाचं काम 10 रुपयाला होत असेल तर त्याला निश्चितच जनतेने सुद्धा विरोध केला पाहिजे असं प्रामाणिक मत आमचं आहे. म्हणून ही खास चर्चा करतोय आज. ह्याच्यामध्ये नवीन आणखीन एक मुद्दा, महेश बिराजदार पाटील म्हणून काँग्रेसचे जे लिगल सेलचे प्रमुख आहेत पिंपरी चिंचवडचे, त्यांनी एक व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे. त्यांनी एक नवीन मुद्दा उपस्थित केला की या स्मारकापासून, हा पुतळा इतका उंच भव्य दिव्य पुतळा आहे, या पुतळ्यापासून काही अंतरावरतीच महापालिकेचा मोशी कचरा डेपो आहे. तिथे फार मोठे कचऱ्याचे डोंगर आहेत, ज्याच्यामधून मिथेन गॅस वायू हा बाहेर पडतो. मिथेन वायू हा या पुतळ्यासाठी अत्यंत मारक आहे. कदाचित या मिथेन गॅस वायूमुळे पुतळ्याचा धातू वितळू शकतो. काही काळाने तो पुतळा थोडक्यात म्हणजे डॅमेज होऊ शकतो असा त्यांचा फार मोठा गंभीर आक्षेप आहे. मुळात तांत्रिक तपासणी झाली की नाही, या गोष्टीवरती तांत्रिक तपासणी किंवा हा विचार झाला की नाही हे अद्यापपर्यंत काहीही माहिती नाही. म्हणून म्हटलं की पुतळा झाला पाहिजे, परंतु घाई करताना ह्या गोष्टींची तपासणी न होता जर असं काही झालं तर पुन्हा इथं दुसरं मालवण होऊ शकतं. म्हणून खास ही आम्ही चर्चा करतोय. जनाहो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं? तुम्ही सुद्धा नक्कीच बोललं पाहिजे. मिथेन गॅस वायूचा तुमचा काय अनुभव? मिथेन गॅस वायू घातक आहे असं म्हणतात. हो, कारण जे पुतळे 100 फुटापेक्षा जास्त असतात, साधारणतः 140 फूट ते 180 फुटाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा प्रचंड असतो आणि दाब प्रचंड असतो. ह्या 140 फूट ते 180 फुटाच्या ह्याच्यामध्ये जे विविध गॅस आहेत, ते जर गॅस मोठ्या प्रमाणात जर दाब निर्माण करत असतील तर त्याचा डायरेक्ट सुरक्षाविषयी जो थर्ड पार्टी अहवाल म्हणतो, म्हणजे आपण IIT असेल किंवा IIT मुंबई असेल किंवा COPचे जे तज्ञ मंडळी असतात त्यांचा सुरक्षाविषयी अहवाल हा घेणं क्रमप्राप्त असताना आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास केल्याशिवाय अशा पद्धतीने 140 फुटापेक्षा उंच पुतळा उभा करणं हे धोकादायक आहे. अशा पद्धतीने पुतळ्याला ही धोका निर्माण होऊ शकतो सुरक्षेविषयी. त्यामुळे जोपर्यंत थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होत नाही, तृतीय पक्षाचा रिपोर्ट येत नाही, अहवाल येत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीने पुतळा उभा करणं हे नियमबाह्य ठरतं. मित्र, याच्यामध्ये राजकारण कुठलंही नाहीये. पुतळा भाजपच्या काळात उभा राहू, राष्ट्रवादीच्या काळात राहू, शिवसेनेच्या राहू, याचा विषय काहीच प्रश्न येत नाही. ते राष्ट्रीय अस्मितेचं एक प्रतीक आहे. छत्रपती संभाजी महाराज हे वीरतेचं प्रतीक आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण छत्रपतींचा जो पिक्चर पाहिला, चित्रपट पाहिला, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की हिंदुत्वासाठी औरंगजेबाने त्यांचे किती वाईट हाल केले. अशा राजाचं स्मारक होताना निश्चितच त्या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे, कायदेशीर गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत असं आमचं यामागचं प्रामाणिक मत आहे. पुतळा 100% झाला पाहिजे, फक्त त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कुठेही असता कामा नये. उद्याच्या काळात कदाचित जर या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झालाय असा जर त्याचा ठपका भाजपवरती आला तर मात्र ते फार महागात पडू शकतं. तसं काही व्हायला नको. म्हणून दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष घातलेलं आहे अशी पण आमची माहिती आहे. आज जाणीवपूर्वक ही चर्चा घेतली कारण पुन्हा इथे मालवण व्हायला नको.
विजयजी, तुम्ही आमच्या चर्चेत सहभागी झाला, खूप धन्यवाद. धन्यवाद.